स्टरलायझेशन. तर FDA ने 3 क्लासेस केले आहेत. क्रिटिकल आयटम्स जे ब्रीच करतात, एंटर होतात बॉडीमध्ये पेशंटच्या, मस्ट बी स्टर लाईक स्कल्पेल असेल, काही पण सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. हाय रिस्क ऑफ इन्फेक्शन आहे, नीडल कॅथेटर जे काही बॉडीमध्ये जे जातं. नंतर सेमी क्रिटिकल आयटम जे पिअर्स नाही करत, फक्त बाहेर राहतात, पण बॉडीमध्ये एंटर करतात पण ब्रीच नाही करत. शुड बी स्टराईल ऑर ॲट लिस्ट हाय लेवल ऑफ डिसइन्फेक्शन. जसं की आपलं LMA आहे, स्कोप, एअरवे, ब्लेड, रिससिटेशन बॅग्स पण आल्या, प्रोब, टेम्परेचर प्रोब म्हणजे जे पण बॉडीमध्ये एंटर होतं आहे पण ब्रीच नाही करत स्टील, तर ऑक्सिजन मास्क, फेस मास्क, इसॉवेगल स्टेथोस्कोप, ET. मग नॉन क्रिटिकल आयटम जे फक्त इंटॅक्ट स्किनला टच करतात, त्यांना इंटरमिजिएट डिसइन्फेक्शन करू शकतो, फक्त क्लिनिंग केलं तरी चालेल. मग पल्स ऑक्सपासनं जेही काही गोष्टी आहेत बाहेरच्या, आणि मग एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस, बाकीचं जे OTचं सर्व. तर क्रिटिकल आयटम शुड बी स्टरलाइज्ड, हाय रिस्क ऑफ इन्फेक्शन. सेमी क्रिटिकल आयटम शुड बी स्टराईल ऑर ॲटलिस्ट हाय लेवल ऑफ डिसइन्फेक्शन. आणि नॉन क्रिटिकल हे फक्त इंटॅक्ट स्किनला टच होतात. मग ET ट्यूब असेल, एअरवे, सक्शन कॅथेटर, सिक्वेन्स असा ते वॉश करा, ब्रश करा, मग सोक करा. मग सोक केल्यावर मग ऑटोक्लेव किंवा मग हाय लेवल ऑफ डिसइन्फेक्शन. मग जर सोप नाही, अँटीसेप्टिक सोल्युशन, जसं की एक LMAचं बघू आपण. LMA आहे. LMA पहिली गोष्ट म्हणायचं कन्सल्ट मॅन्युफॅक्चर, की काय आहे आणि काय रिकमेंडेशन आहे, कुठल्याही गोष्टी चालतील, कुठल्या नाही चालतील. तर हे सेमी क्रिटिकलमध्ये येतं, त्याच्यामुळे याला हाय लेवल ऑफ डिसइन्फेक्शन किंवा स्टरलायझेशन लागेल. मोस्टली डिस्पोजेबल येतात, परंतु डिस्पोजेबल याचा अर्थ असा नाही की आपण रियूज नाही करू शकत. सिंगल यूज आणि डिस्पोजेबल या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर सोक करायचं बायकाप सोल्युशनमध्ये, त्याच्यानंतर क्लीन करायचं म्हणजे वॉश करायचं, ते पण त्याच्यातच. मग ब्रश करायचं, ब्रश केल्यावर अल्ट्रासाऊंड क्लिनिंग एक ॲडिशनल स्टेप आहे, त्याच्याने सर्व पार्टिक्युलेट्स मॅटर निघून जातात, म्हणजे शेक ऑफ होतात. मग त्याच्यानंतर धुवायचं, सुकवायचं, पॅक करायचं, हे क्लिनिंग झालं आहे फक्त. तर याच्यात सोप आणि क्लिनिंग, मग त्याच्यानंतर वॉशिंग आहे. तर सोप पण सोल्युशनमध्ये केलं, नंतर ब्रशने क्लीन केलं, पुन्हा मग त्याच्यानेच वॉश केलं, मग अल्ट्रासाऊंड क्लिनिंग केलं, मग रिन्स केल्यावर डिस्टिल वॉटरने मग पॅक केलं, मग स्टरलायझेशन. मग स्टरलायझेशन ऑटोक्लेविंग इज द ओनली रेकमेंडेड मेथड. पण मग ऑटोक्लेव्ह नसेल तर मग गॅमा इरेडिएशन किंवा इथिलीन ऑक्साईड. मग ऑटोक्लेविंग कुठल्या याच्याने, ते स्टीम ऑटोक्लेविंग का काय जे काही आहे, बट ऑटोक्लेव्ह करावं लागेल, दॅट इज इट. आणि कफमधनं एअर काढायची, नाही तर कफ एक्सपांड होते. आणि वॉलमध्ये कुठलं लिक्विड घालायचं नाही, त्या बलून वॉलमध्ये, पायलट बलूनमध्ये. केमिकल किंवा गॅस नाही म्हणतो आहे तो, कारण की फॅरेंजायटिस आणि लॅरेंजायटिस होतो. तर मग ऑप्शन काय राहिला, स्टीम ऑटोक्लेव्ह एकच ऑप्शन राहिला आहे. रेडिएशन करू शकतो, पण रेडिएशन अवेलेबल कुठे आहे आपल्याला. मग फायबर ऑप्टिकचं तर आणखी कॉम्प्लेक्स काम आहे. मॅन्युफॅक्चर कन्सल्ट करायचं, त्याने काय काय अलाव केलेलं आहे, कुठले कुठले केमिकल्स अलाव केलेले आहेत. हा पण सेमी क्रिटिकलमध्ये येतो, कॉम्प्लेक्स आहे, हीट सेन्सिटिव्ह आहे, डिफिकल्ट टू स्टरलाइज आहे, हाय लेवल डिसइन्फेक्शन बोललेलं आहे. तर लीक टेस्ट करायची, आतमध्ये जर त्याच्या पार्ट्समध्ये जर चाललं आहे सोल्युशन तर तो पूर्ण खराब होऊन जाईल. जर लीक झाला तर मॅन्युफॅक्चररला विचारायचं की लीक हे काय करावं लागेल. मॅन्युफॅक्चरर्सच्या रिकमेंडेशन कुठले कुठले सोल्युशन चालतील, तर आधी धुवावं लागेल, वाईप, मग डिसइन्फेक्टिंगने वाईप करावं लागेल, सर्व चॅनल्स फ्लश करावे लागतील, एन्झायमॅटिक डिटर्जंटमध्ये ठेवावं लागेल, कॅमेरा कवरला वॉटर रेजिस्टंट वॉटर टाईट कव्हर लावावं लागेल, ऑल चॅनल्समध्ये सोल्युशन टाकायचं, ब्रश करायचं वरून खालून, नंतर सोल्युशन मग सक करायचं, मग साध्या पाण्याने धुवायचं, मग उभं ठेवायचं. तर हाय लेवलसाठी यांनी मग केलं काय, सर्व सोल्युशन्सनी ते बाहेरून धुतलं, आतून धुतलं, मग डिस्टिल वॉटरने क्लीन केलं आहे आणि हँग केलं आहे. तर डिसइन्फेक्टंट कुठले कुठले, ग्लुट्राल्डिहाइड असतील, H2O2 असतील, आणि मग स्टराईल वॉटर, आणि सगळ्यात शेवटी अल्कोहोल पुन्हा. बापरे. तर हे 3 लेवल्स ऑफ डिसइन्फेक्शन आहे. तर ET सुद्धा आपण ऑटोक्लेव्ह करू शकतो, फक्त ऑटोक्लेव्ह नंतर त्याचं
स्ट्रक्चर जरा बदलतं मॅलिबिलिटी वगैरे बॉइलिंग वगैरे केल्याने. मग बाकीच्यांचं हे इंटरमिजिएटमध्ये येतात, इंटरमिजिएट नाही लो लेवलमध्ये येतात. नॉन क्रिटिकल आयटम लो रिस्क ऑफ इन्फेक्शनमध्ये त्यांना इंटरमिजिएट डिसइन्फेक्शन करावं लागेल. व्हेंटिलेटर पण त्याच्यातच येतं. व्हेंटिलेटरला ॲक्च्युली आतले पार्ट क्लीन करायला मगजमारी आहे, इथिलीन ऑक्साईड किंवा अल्ट्रासाऊंड नेब्युलायझेशन. आणि मग बाहेरचं तर ब्रिदिंग बॅग तर तुम्ही हाय लेवलचं करू शकता, जसं की इथिलीन ऑक्साईड असेल किंवा ऑटोक्लेव्ह पण होतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. रिझर्वायर बॅगला पण हाय लेवल डिसइन्फेक्शन लागतं. क्लीन करा, EO करा किंवा ऑटोक्लेवेबल असेल तर रबर डिपेंड करतं. ब्रिदिंग ट्यूबिंगला पण हाय लेवलचं डिसइन्फेक्शन हवं आहे.